कसबा बावडा इथे तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। एक मोठी बातमी आपण पाहतोय। कसबा बावडा या ठिकाणी तरुणाला बेदम मारहाण झाली आहे आणि कारण आहे प्रेम संबंध। प्रेम संबंधातून अगदी विवस्त्र करून त्याला बेदम चोप देण्यात आले आहे। त्यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे। व्हिडिओ याचा सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। पोलिसांत या प्रकरणाची अद्याप कोणतीही नोंद नाहीये। व्हायरल व्हिडिओमुळे आता शहरात खळबळ उडालेली आहे। आपण दृश्य सध्या एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवरती पाहतोय। खरं तर प्रेम संबंधातून एका तरुणाला भर रस्त्यात विवस्त्र करण्यात आलं, त्याला मारहाण करण्यात आली आणि तो व्हिडिओ व्हायरल झालाय। मात्र त्यानंतर अजून तरी पोलिसांत या प्रकरणाची नोंद झालेली नाहीये। कोल्हापूरच्या कसबा बावड्यातली ही घटना आहे। कसब्यामध्ये एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। हा जो व्हिडिओ आपण पाहतोय त्यामध्ये खरं तर दिसतंय की कशा पद्धतीने विवस्त्र त्याला करण्यात आलं आणि त्यानंतर सुद्धा पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही। ही धक्कादायक बाब आहे। कोल्हापुरानंतर जाऊयात नागपुरात। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरासमोर एक बॅनर लावण्यात आलाय, ज्याची खूप चर्चा सुरू झाली आहे। खरं तर उद्या निकाल जाहीर होणारे आणि त्याआधीच विजयाचा विश्वास व्यक्त करणारं हे होर्डिंग आहे। जनतेचं प्रेम, माया, विश्वास हीच खरी सावली, मायबाप जनता हीच आपली माऊली असा आशय या बॅनरवरती दिसतोय। उद्याच्या निकालाच्या आधीच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घराबाहेर हे भलं मोठं होर्डिंग लागलंय। होर्डिंगवरती चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा फोटो आहे, तर कमळासहित चिन्ह आहे। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। पाहूया। नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी रविवारी होणार आहे, पण या मतमोजणीच्या पूर्वीच चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांच्या घरासमोर असे हे पोस्टर लागलेले आहे आणि विश्वास आहे आपल्याला आणि मायबाप जनता हीच आपली माऊली आहे, जनतेचं प्रेम, माया, विश्वास हीच खरी सावली आहे, त्यामुळे विजय आपलाच निश्चित असल्याचे हे पोस्टर लागलेले आहे। त्यामुळे रविवारी मतमोजणी आहे आणि मतमोजणीच्या पूर्वीच, निकालाच्या पूर्वीच असे पोस्टर झळकलेले आहे। त्यामुळे शब्बीर शेख हे पार्टीचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी हे पोस्टर लावलं आहे। त्यामुळे उद्याच्या मतमोजणीपूर्वीच वातावरण निर्मिती जी आहे ती सध्या सुरू असल्याचं चित्र दिसतं आहे। त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह गडकरी, फडणवीस यांनी सुद्धा प्रतिष्ठा पणाला लावली आहे। त्यामुळे विदर्भातले नगरपालिका नगरपंचायत ज्या निवडणुका आहे 100पेक्षा ही जास्त निकाल हे उद्या येणार आहे। त्यामुळे नगरसेवक, नगराध्यक्ष किती निवडून येतात याकडे आता लक्ष लागलं आहे। त्यापूर्वीच पोस्टर जे आहे ते झळकत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, एनडीटीव्ही मराठी, नागपूर। तर आपण पाहतोय की नागपुरामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंच्या घरासमोर हे होर्डिंग लागलेलं आहे। होर्डिंग आपण सध्या स्क्रीनवरती पाहू शकतोय। जनतेचं प्रेम, माया, विश्वास हीच खरी सावली, मायबाप जनता हीच आपली माऊली असं म्हणत उद्या जो निकाल लागणार आहे त्याच्या विजयाचा उत्साह, आनंद आणि विश्वास आजच या होर्डिंगच्या माध्यमातून भाजपकडून जो आहे तो व्यक्त करण्यात आलाय।